माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बाबा मुक्तानंद आपणाला जी साधना आपण प्रत्येक क्षणाला करू शकतो ती साधना आपणाला शिकवत आहेत. त्या साधनेलाच त्यांनी प्रेम साधना असं म्हटले आहे. म्हणजे एका जागी बसून, एकच मिनिट, एका जागी बसून आपण जे ध्यान करतो आणि नाम साधना करू किंवा ब्रह्मविद्येची साधना करू किंवा विपश्यना करू, हे एका जागी बसून करतो तितकीच महत्त्वाची साधना आहे की प्रेमाची साधना. बाबा मुक्तानंद आपणाला खूप महत्त्वाचं सूत्र सांगतायत की साधना, आणि ती सुद्धा प्रेमाची साधना. अनेक आपण साधन करत असतो आणि अपेक्षित यश किंवा अपेक्षित परिवर्तन होत नाही. त्याच्या मागचं कारणच हे आहे की प्रेमाची साधना साधक करत नाही. प्रेमाची साधना साधक करत नाही हे त्यामागचं महत्त्वाचं कारण असतं. कारण का की आपण प्रेम करत असतो, सर्वांवरती करत असतो, परंतु कुठेतरी त्या प्रेमाला पूर्णत्व नसतं. कुठेतरी त्या प्रेमामध्ये जसं जहाजाला होल असतं तसं कुठेतरी ते होल असतं. तर त्यामुळे आपणाला खरं प्रेम म्हणजे काय आहे, भगवंताचं प्रेम काय असतं हे समजणं आवश्यक आहे. तरच जाऊन आपण भगवंताजवळ पोहोचू शकतो. त्याच्यासारखं प्रेम जर आपण विकसित नाही केलं तर आपण भगवंताच्या जवळ नाही जाऊ शकत. आणि ना स्वतःवरती तसं प्रेम करू शकतो ना इतरांवरती करू शकतो. त्यासाठी जितकी साधना आपण एका जागी बसून कुठल्याही पद्धतीचं ध्यान करू किंवा साधना करू ते जितकं महत्त्वाचं आहे तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची ही प्रेमसाधना आहे. कारण ही साधना आपण ही खरी परिवर्तनाची साधना आहे. आणि ही साधना जितकी चांगली होईल, जितकं आपणाला प्रेमाचं तत्त्व परिपूर्ण समजेल आणि त्याचं आपण आचरणात आणू आणि तितके आपण स्वच्छ शुद्ध होत जाणार आहे, पवित्र होत जाणार आहे. हे इतकं महत्त्वाचं प्रकरण बाबा मुक्तानंदांनी सांगितलं आणि ते इतकं त्यांनी छान रीतीने मांडलेलं आहे की आपणाला ह्याची साधना करणं आवश्यक आहे. साधना म्हणजे ह्याचा सराव करणं आवश्यक आहे. आणि मग त्यासाठी त्यांनी मानवी प्रेम कसं असतं आणि भगवंताचं प्रेम कसं दोषरहित आहे, म्हणजे त्यामध्ये कोणतीही आसक्ती नसणं किंवा भेदभाव नसणं, त्यानंतर कोणत्याही फळाची अपेक्षा नसणं आणि सर्वांप्रती समभाव ह्या पद्धतीने हे प्रेम आहे. आणि जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपण आशा ठेवली, फळाची अपेक्षा केली तर बाकी तो व्यवहार होईल आणि ते नावाला फक्त प्रेम आहे, तो दिखावा आहे किंवा आपल्या एक मनाची समजूत आहे की मी प्रेम करते, परंतु ते परिपूर्ण होऊ शकत नाही. ह्यासाठी आपणाला काल त्यांनी सांगितलेलं आहे की आपलं प्रेम हे कसं असलं पाहिजे. आणि त्यासाठी एक त्यांनी उदाहरण दिले की एक साधक असतो, तो आश्रमात राहत असतो आणि तो तिथे गुरूंची सेवा करत असतो. दुसरा साधक त्याला विचारतो की बाबा रे, तू तिन्ही ऋतू इथे राहतोस तर तुला उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात असा काही त्रास वगैरे होत नाही का? तर तिथे तेव्हा तो म्हणतो की नाही, मी माझं लक्ष फक्त गुरु कार्याकडे आहे, गुरूंच्याकडे लागलेलं आहे आणि त्यामुळे कधी पावसाळा येतो, हिवाळा येतो, काही मला समजतही नाही. इतकं तो त्या गुरु कार्याच्या प्रती, गुरूंच्या प्रती त्याचं ते प्रेम आहे. आणि त्यामुळे ते प्रेम तिथं तसं असल्यामुळे त्याला कुठलाच भेद नाही जाणवत. उन्हाळ्यातला उकाडा जाणवत नाही, पावसाळ्यातलं काही तिथे चिखल होत असेल, काय होत असेल ते जाणवत नाही, थंडीतली थंडी जाणवत नाही. तो इतका मग्न, कुठला भेद नाही जाणवत आहे. जे काही खायला मिळेल, जे काही आहे तर तो स्वीकारून त्याच्यामध्ये तो करत आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी तिथे दिलंय की आपलं प्रेम कसं असलं पाहिजे, हे दोषरहित असलं पाहिजे, कुठलाही दोष त्या प्रेमामध्ये नसावा. त्यानंतर भेदरहित असलं पाहिजे, क्लेशरहित असलं पाहिजे आणि अभिलाषारहित असलं पाहिजे. अभिलाषा म्हणजे इच्छा.
कोणतीही आता आपण एकमेकांवर प्रेम करू तर असंही नाही पाहिजे की समोरची व्यक्ती पण मला प्रेम करेल किंवा काय. तर कुठल्याही प्रकारची अभिलाषा त्यात नसावी. मला वाटतंय मी करत आहे. कुठल्याही प्रकारची अभिलाषा, कुठल्याही प्रकारचा भेदभाव, कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये दोष म्हणजे फळाची इच्छा ठेवणं किंवा माझ्या घरातल्याच मंडळींवर जास्त प्रेम, सख्खा भाऊ असेल तर जास्त, चुलत भाऊ असेल तर थोडा कमी, चुलत असेल तर अजून, असं नाही. सर्वांप्रती समभाव, समदृष्टीने प्रेम, असं हे दोषरहित प्रेम आणि क्लेशरहित प्रेम. अनेकदा आपलं प्रेम असतं आणि तिथून जर आपण दुखावले गेलो तर कुठेतरी मनाला क्लेश होत असतो. आणि त्यावेळेला जरी किती दुखावलं असेल समोरून, किती काही असेल तरी तो भले मला असं नाही होणार कोणी दुखावलंय तर मला थोडंसं नक्कीच त्याचं काही ना काहीतरी त्याचे काहीतरी त्याचे माझ्यावरती उमटणार आहे, थोडंसं तरी त्रास मला होणार आहे. परंतु तो मी तिथंच विसरून, ते क्लेश तिथंच बाजूला सारून हे केला पाहिजे. त्या क्लेशाने मन खराब करता कामा नये. तर तसं हे क्लेशरहित प्रेम असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपणाला दोषरहित, भेदरहित, क्लेशरहित आणि अभिलाषारहित प्रेम हे असं प्रेम सांगितलं. आणि जर असं प्रेम आपण करू शकलो तर आपण हेच प्रेम आपणाला भगवंताच्या जवळ घेऊन जाणार आहे आणि भगवत स्वरूप करणार आहे. हेच प्रेम भगवत स्वरूप करणार आहे. कारण प्रेम म्हणजेच परमात्मा स्वरूप आहे. परमात्मा हा पूर्ण प्रेमस्वरूप आहे. त्यालाच परमानंद, सच्चिदानंद ह्या प्रेमालाच म्हटलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीचंच प्रेम आपणाला भगवत स्वरूप आपण होणार आहोत आणि आपला आत्माच हा परमात्मा अनुभूती ह्या प्रेमाच्या माध्यमातूनच घेऊ शकतो. आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की पुढे अजून ह्यासाठी मग त्यांनी नंतर सांगितलं की आपल्या शरीराचं आपल्याला विज्ञान माहीत असणं गरजेचं आहे आणि सुरुवात आपण आपल्यापासून करायची आहे. आणि मग शरीराच्या प्रत्येक पेशींच्या प्रती, इंद्रियांच्या प्रती, मस्तकात असलेल्या शक्तींच्या प्रती, प्रत्येक पेशीमध्ये शक्ती आहे, इंद्रियामध्ये शक्ती आहे, तर त्या शक्तीच्या प्रती आपण आदर ठेवला पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे. आणि ह्यासाठी तसं जर आपण ठेवलं तर मग ही इंद्रिय, हे मन, हे मस्तिष्क, बुद्धी, हे सर्व काही सर्व आपल्या शरीराच्या पेशी आपणाला सहजतेने मदत करणार आहेत. आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आणि अध्यात्मात सुद्धा जो काही त्याग करायचा असेल तो सहज होऊ शकतो. जे काही ज्ञान प्राप्त करायचे सहज होऊ शकतं. जे काही प्रेम आपल्याला हवं आहे ते सहज प्राप्त होऊ शकतं. जो काही ध्यान करणं आवश्यक आहे ते सहज होऊ शकतं. आणि ह्यासाठी आपणाला प्रत्येक पेशीमध्ये असलेली शक्ती, इंद्रियात आणि मस्तकातली शक्ती ह्या प्रती आपण सन्मानाने पाहणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय की आपण जे ध्यान आहे त्यासाठी ध्यान महत्त्वाचं आहे. ध्यान म्हणजे चिंतन मनन महत्त्वाचं आहे की मी कोण आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, मी तो आहे, मी परमेश्वर आहे. माझ्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे ते भगवंताचं पूर्ण अंश आहे, ते परमात्म्याचा पूर्ण अंश आहे. हे जर मी आतमध्ये पक्का केलं, मनाने बुद्धीने ह्याचा निश्चय मी पक्का करेल, तर हा निश्चय पक्का झाल्यानंतर माझ्या आतमध्ये ते प्रेम, ते ज्ञान, ते धैर्य, ती शक्ती ती आतमध्ये असणार आहे आणि ती आतून मग बाहेर प्रसारित होणार आहे. आतून ती बाहेर, जसं मुळाला, झाडाचं मूळ आहे त्याला आपण पाणी घातलं की पूर्ण सर्व जो बुंधा आहे मधला, त्याच्यानंतर सर्व फांद्या आणि त्यानंतर अगदी झाडाच्या टोकाचं कितीही उंच फांदी असेल आणि शेवटच्या पानापर्यंत ते पाणी पोचतं. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण ध्यानाच्या किंवा सतत मनन चिंतनात आपलं लक्ष जर हे असेल की मी कोण आहे, मी कोण आहे, माझं खरं स्वरूप काय, ह्यावरती जर आपण सतत सिंचन केलं, मनन चिंतनाचं किंवा ध्यानामध्ये सुद्धा आत्मध्यान आपण केलं आणि ते आत्मध्यान म्हणजे ते भगवंताचा अंश आहे ह्या दृष्टीने आपण जर निश्चय पक्का केला आणि ती अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या आतून हे सर्व काही ज्ञान, शक्ती, त्यानंतर प्रेम हे आपल्या आतल्या पाकळीतनं त्या बाहेरच्या पेशींमध्ये, इंद्रियांमध्ये वाहून प्रसारित होणार आहे.
तर ह्या पद्धतीने आणि मग आपणाला कुठल्या प्रेमासाठी किंवा मार्गदर्शनासाठी ज्ञानासाठी बाहेर अवलंबून राहावं लागणार नाही, आपल्या आतच ते अनुभवू ही आहे. आता आपला प्रवास उलट असतो की बाहेरून आपल्याला कोण सांगेल का किंवा कोण मार्गदर्शन करेल का, ज्ञान देईल का, ते ज्ञान घ्यायचंच आहे, परंतु ते आतमध्ये मुरवलं पाहिजे ही गोष्ट आहे. किंवा बाहेरून आपल्याला प्रेम मिळेल का, बाहेरून आपलेपणा मिळेल का, बाहेरून 2-4 गोड शब्द ऐकायला मिळतील का, बाहेरून एखादा सुखद पाठीवर थाप मिळेल का, हे सगळं आपण पाहत असतो. आणि ह्या गोष्टी जर आपल्याला मिळाल्या नाही तर कुठेतरी आपल्याला ते दुःखाचं किंवा निराशेचं कारण होत असतं. तर हे इथे सांगितलेलं आहे की आपणच आतमध्ये हे केलं तर आपल्या आतून ते बाहेर पाझरणार आहे. म्हणजे आता जर झाड आहे, झाडांच्या जर फांद्यांना पाणी घातलं तर सगळीकडेच घालावं लागेल आणि तेव्हा कुठे जाऊन ते मुळाला किंवा ह्याला. पण इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की तुम्ही खाली मुळालाच पाणी घाला, तिथून ते बाहेर पसरेल. तर ह्या पद्धतीने इथे आपणाला सुंदर सांगितलं की जसं आता ज्ञानेश्वर माऊलींनी पण आपल्याला सांगितलं की आपलं व्यक्तिमत्व हे कमळ आहे आणि इथे आणि एकात एकात एक त्या पाकळ्या आहेत. बाहेरची पाकळी शरीराची, आतली सूक्ष्म मनाची पाकळी, आतली अजून कारण देहाची पाकळी आहे जिथे आपल्या सर्व वासना, इच्छापूर्ती, आणि आतली पाकळी जी आहे ती आत्मतत्वाची आहे, ती शक्तीची आहे, चेतनेची पाकळी. तर ह्या चेतनेच्याच पाकळीला जर आपण चांगलं जोपासना केली, तिच्याकडेच आपण लक्ष ठेवलं तर इथून चेतना प्रसारित होणार आहे, शक्ती प्रसारित होणार आहे. ती कारण देहात, तिथून ती सूक्ष्म शरीरात, तिथून ती स्थूल शरीरात. तर अशा रीतीने मग ती चेतना सर्वत्र प्रसारित होणार आहे आणि सर्व काही चैतन्य, शक्ती, ज्ञान आपण सहज अनुभवू शकतो. इतकं सोपं आहे. तर हा प्रवास त्यांनी आतून बाहेर सांगितलं आहे आणि आपण त्यामुळे परिपूर्णतेकडे आपण जाऊ शकतो. आणि भगवंत हा परिपूर्ण आहे, तो कोणावर अवलंबून नाही आहे, सर्व काही तो परिपूर्ण आहे, तसेच आपण आहोत. आणि ते होण्यासाठी म्हणून आपणाला ही प्रेमसाधना आपणाला महत्वाची आहे. आता आपण पुढील भाग वाचूयात. आज देहामध्ये आपण ज्ञान प्राप्त करणार आहोत. कृपारूप असे हे शरीर प्राप्त झाल्यावर सहस्त्र दलांत पसरलेल्या अनंत प्रेम किरणांच्या मस्तीत मस्त होऊन प्रेम रसपान करीत अंतर्बाह्य प्रेमी बनण्याऐवजी कुठल्या तरी विषारी, विषरूप, घाणेरड्या इंद्रिय रसांचे अपेयपान करून जो मनुष्य आपल्या शरीराला बळी देतो त्याला वेड्यांचा बादशाह का म्हणू नये. प्रियसिद्ध विद्यार्थ्यांनो, शरीररस सुकू नका, प्रेमरस मात्र वाढवा, तो तुमचे परमात्म्याशी मिलन घडवून आणील. बाबा मुक्तानंद इथे सांगतात की जे अज्ञानी आहेत ते त्यांना शरीर म्हणजेच मी वाटतं आणि त्यामुळे शरीराचे भोग म्हणजे सुख वाटतं आणि ते भोगण्यातच रममाण होतात आणि मग नंतर ते सर्व काही भोगून रस पूर्णतः निघून जातो, शरीर शुष्क होऊन जातं. तेव्हा मग त्यांना पश्चाताप वाटतो की अरे ह्यात काही आनंद नाही आणि ते शरीरालाच नावं ठेवतात. अशी ही ज्यांना ज्ञान नाही, ज्यांच्या जीवनात गुरु उपदेश झाला नाही, त्यांची ती अवस्था होते. आणि ज्यांच्या जीवनात गुरु उपदेश झालाय तर त्यांच्या जीवनात ही प्रेमसाधना नसेल किंवा पूर्ण ज्ञान नसेल झालेलं आणि पूर्ण मार्गदर्शन झालेलं नसेल, मग ते साधक काही ना काहीतरी हट्टाने त्याग करायला बघतात आणि मग तशा रीतीने पण मनाची तेवढी तयारी नसते आणि मन साथ देत नसतं तरीसुद्धा हट्टाने शरीरावरती अत्याचार करतात, त्याला दाबतात किंवा एखाद्या गोष्टीपासून वंचित ठेवतात आणि ते तसं शरीराला छळत असतात. ह्यासाठी बाबा आणि त्यातून पण काही साध्य होत नाही कारण त्या वासना दबलेल्या असतात. पुन्हा काही वासना, इच्छा ज्या पण असतील, कुठलाही खाण्याची इच्छा असेल, काम वासना असेल, एखादा मोह असेल काही, तर हे सगळं दबलं जातं आणि नंतर पुन्हा उफाळून येतं. तर ह्यासाठी बाबा मुक्तानंद सांगतात की मुळाला आपण ध्यानाच्या माध्यमातून जर आपण हे सिंचन केलं, आपल्या आत्मस्वरूपाला जर आपण जाणलं आणि तिथंच आपण मुळावरतीच जर आपण काम केलं तर बाकी आपलं मन, शरीर, बुद्धी, इंद्रिय, प्रत्येक पेशी आपल्याला सहज ध्यान करून प्राप्त करून देऊ शकतात, ज्ञान प्राप्त करून देऊ शकतात. ह्या पद्धतीने आपणाला त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्या संदर्भातली पुढची गोष्ट सांगतात, म्हणून छळू नका, शरीराला छळू नये हे त्यांचं सांगणं आहे. अज्ञानी आणि ज्ञानी दोन्ही
व्यक्तींसाठी. तर बाबा मुक्तानंद पुढे म्हणतायत, आता एक गोष्ट ते सांगतायत की मी एका महात्म्याच्या ग्रंथात एका ज्ञाननिष्ठ ध्यानरत महापुरुषाच्या महानिर्वाण प्रसंगी घडलेली अतिशय सुंदर प्रत्यक्ष घडलेली एक अनुभवाची गोष्ट वाचली होती. आता प्रत्यक्ष घडलेली गोष्ट ते सांगतायत. एका महापुरुषाच्या निर्याणाच्या वेळची गोष्ट आहे. त्या महापुरुषाला कालज्ञान प्राप्त झाले असल्यामुळे आपल्या अंतकालाची जाणीव झाली होती. प्रमाणकाल समीप आल्यावर त्यांनी सर्वांना भेटून प्रत्येकाचा आशीर्वाद मागितला, प्रत्येकाची क्षमा मागितली. त्यानंतर सर्व दिशांना, पंचमहाभूतांना आणि आपल्या विद्यादात्या सद्गुरूला नमस्कार करून ज्या शरीराच्या मदतीने त्यांनी आपली परमार्थ यात्रा पूर्ण केली होती, जे शरीर म्हणजे परमात्म्याचे चालते बोलते मंदिर आहे, जे परमात्म्याकडूनच प्राप्त झालेले असते, त्या आपल्या शरीराला धन्यवाद दिले, त्याचा सन्मान केला. ते संत महामुनी हात जोडून आपल्या शरीराला म्हणाले, माझ्या प्रिय शरीरा, तुझ्याच पूर्ण कृपेमुळे आणि तुझ्या सहाय्यानेच मी परमात्म्यापर्यंत पोहोचू शकलो. माझ्या प्रिय शरीरा, तुझ्याच पूर्ण कृपेमुळे आणि तुझ्या सहाय्यानेच मी परमात्म्यापर्यंत पोहोचू शकलो. तुला माझे अनंत धन्यवाद. मी तुला फार छळले, फार पिडले, परंतु तू मात्र क्षणोक्षणी मला मदतच केलीस. मी तुझा खरोखरीच ऋणी आहे. तुझ्यामुळे मला उत्तम गती प्राप्त झाली आहे. माझ्या प्रिय शरीरा, तुझ्यापासूनच मला उत्तम कुशाग्र बुद्धी प्राप्त झाली आहे. तुझ्या सहाय्यानेच ध्यानाद्वारे मला निर्विकल्प स्थिती प्राप्त झाली आहे. सर्वोच्च पद प्राप्त झाले आहे. यासाठी प्रिय मित्रा, मी तुझा सदैव ऋणी आहे. जाणता अजाणता मी तुझे किती अपराध केले असतील, परंतु तू मात्र नेहमी उपकारच केलेस, मदतच केलीस. अपकाराची फेड उपकाराने करून तू माझा साथी बनलास. तुझ्या वाचून मी परमात्म्यापर्यंत पोहोचलोही नसतो किंवा उत्तम साधनाही करू शकलो नसतो. अशा प्रकारे शरीराची स्तुती करून तो महात्मा ब्रह्मलीन झाला. प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या शरीराकडे अशाच उच्च भावनेने पहा. त्याच्यावर पूज्य भावाने सन्मानयुक्त प्रेम करा. माझ्या प्रिय शरीरा, हे त्या महात्म्याचे उद्गार, प्रेमाने ओथंबलेले उद्गार कानी पडताच माझ्या हृदयात एक प्रकारचा अलौकिक आनंद उसळू लागतो. तुम्ही सुद्धा हे बोधवचन जर माझ्या कानांनी ऐकले तर परमानंद पूर्ण व्हायला तुम्हाला कितीसा वेळ लागेल. माझ्या सिद्ध विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या शरीराकडे अशा प्रेमदृष्टीने कधी पाहिले आहे का? शुभ आत्मचिंतनाने, ध्यानाने, स्तोत्र पठनाने, प्राण अपानात सोहमची जपमाला फिरवून त्याच्यावर कधी प्रेम केले आहे का? व्रतपूर्वक, नियमपूर्वक, सुंदर सात्विक यौगिक रसाचा आणि सुखवर्धक आयुष्यवर्धक आहाराचा नैवेद्य समर्पण करून त्याला कधी धन्यवाद दिले आहेत का, असे मला विचारावेसे वाटते. असे केले नसेल तर ती फार मोठी कृतघ्नता होईल. काय ही अशिष्ट वागणूक, आपल्या प्रिय मित्राशी किती हा दुष्ट व्यवहार. तर इथे बाबा मुक्तानंद त्या संत महात्म्याचं ते जेव्हा त्यांना जाणवते की आता आपला अंतकाल जवळ आलेला आहे, त्यांनी सर्वांना त्यांच्या संपर्कातल्या सर्वांना भेटायला बोलवलं, त्यांना माफी मागितली, त्यांचे आभार मागितले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चारी दिशांना, पंचमहाभूतांना, आपल्या सद्गुरूंना, ह्या सर्वांना कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या शरीराच्या प्रती पूर्णतः कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तर इथे बाबा मुक्तानंद आपणाला खूप चांगल्या रीतीने सांगतात की पहिलं प्रेम हे आपण आपल्या शरीरावरती केलं पाहिजे आणि प्रेम म्हणजे सन्मानाने शरीराकडे पाहायला पाहिजे, सन्मानाने पाहायला पाहिजे, हे आपणाला ते सांगतायत. आणि इथं ते स्पष्ट करतायत की शरीराचं कार्य कसं होतं,
की शरीराच्या ज्या प्रत्येक पेशी आहेत, कर्मेंद्रिय असू देत किंवा ज्ञान देणाऱ्या इंद्रिय आहेत, तर ह्या पेशी आहेत, ह्या इंद्रिय जी आहेत, तर ती इंद्रिय त्यांची काम करत असतात त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे त्याच्या माध्यमातून, आणि ते तटस्थ असतात. त्यांना काहीही ते तटस्थ असतात, त्यांना दिलेलं काम ते करत असतात. आणि आपलं मन आहे, आपली अंतरशक्ती आहे, त्या शक्तीच्या प्रेरणेने ते सगळं होत असतं. आणि त्या शक्तीमुळे आपणाला एखादी गोष्टीकडे प्रेम वाटतं किंवा राग येतो किंवा द्वेष वाटतं किंवा उपेक्षा करावीशी वाटते. तर त्यात इंद्रियांचा काही दोष नाही. आपली अंतरशक्ती कशी आहे, त्या अंतरशक्तीनुसार आपल्याला कधी राग वाटेल, कधी क्रोध वाटेल, कधी कामभावना, कधी मोह असेल किंवा त्यानुसार ते होत असतं. हे इथे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. त्याच्यामुळे शरीर तसं आहे, निर्दोष आहे, प्रत्येक पेशी निर्दोष आहे, प्रत्येक इंद्रिय निर्दोष आहे. आपल्याला काम कशावर करायचं आहे, तर आपली अंतरचेतना, अंतरशक्ती ती आपणाला मजबूत करायची आहे. ती केली की हे सगळं सूत्रबद्ध आणि सहाय्यक होणार आहे. तसं ते इथे आपणाला पूर्णतः सांगतायत. आणि मग आपण स्वावलंबी होऊ शकतो. कालचं एक वाक्य खूप सुंदर होतं की मनुष्याची अंतरशक्ती ही परमात्म्याचीच शक्ती आहे. मनुष्याची अंतरशक्ती एक थोडं पुन्हा वाचू म्हणजे आपल्याला स्पष्ट होईल की मनुष्याच्या इंद्रियांत, स्नायूत आणि मस्तकात अनेक प्रकारच्या शक्ती असतात. त्यांचा परिचय करून घ्यायला लागा. या शक्ती तुमच्या विरुद्ध जाऊ शकणार नाहीत. त्या तुम्हाला शुभही नाहीत किंवा अशुभही नाहीत, चांगल्याही नाहीत की वाईटही नाहीत. त्या संपूर्ण तटस्थ असतात. आपली मनोदशा, मनाची जी दशा आहे, मनोदशा, अंतर्वृत्ती त्यांच्याकडून जसे कार्य करून घेईल तसे त्या करीत असतात. मनुष्याची अंतरशक्ती ही परमात्म्याची शक्ती आहे. तीच अंतरशक्ती समयानुसार कामाकार, क्रोधाकार, मोहाकार, लोभाकार बनून आपल्या कार्यसिद्धीसाठी कोणत्या ना कोणत्या इंद्रियाला वाहन बनवून क्रियाशील होत असते. यासाठी मुक्तानंद म्हणतो, तुम्ही ध्यान करा आणि त्या योगे आत्मप्रेमाची ज्योत प्रज्वलित करा. ते प्रेम सर्व इंद्रियात स्फुरण पाहू लागले की सहज त्याग, सहज योग आणि सहज ज्ञानाचा उदय होईल. स्वतः दडलेले प्रेम दृष्टीस न पडल्यामुळे तुमचे मन ते दुसऱ्या व्यक्तीत पाहू लागते, इंद्रियांत त्याला शोधू लागते आणि त्याच्या प्राप्तीसाठी अन्य विषयांच्या मागे भटकू लागते. मीच परमेश्वर आहे ही जाणीव होऊन एकदा मनुष्य स्वतःच्या प्रेमात पडला की तो बाहेर जाणारच कशाला, आणि बाहेर दुसरे आहे तरी काय. प्रेम ध्यानाच्या आत दडलेले आहे. तर अशा पद्धतीने इथे पुन्हा आपण हे यासाठी केलेलं आहे की आपली अंतरशक्ती, मनोदशा, अंतरशक्ती ह्यावर आपल्याला काम करणं आवश्यक आहे. ही आपणाला मजबूत करणं, आणि ती अंतरशक्ती ही परमात्म्याची शक्ती आहे. आणि तिथंच मग आपणाला खतपाणी घातलं पाहिजे, तिथेच आपणाला पोषण दिलं पाहिजे, त्याचीच आपणाला वाढ केली पाहिजे, जोपासना केली पाहिजे, मनन चिंतनातून तेच मजबूत केलं पाहिजे. आणि मग कारण ही अंतरशक्ती जी आहे ती अंतरशक्ती मनाला पण दिशा देत असते, आणि मन ज्या पद्धतीने कार्यरत होईल तशी मग इंद्रिय तशी धाव घेतात. तर ह्यासाठी त्यावरती आपणाला काम करणं आवश्यक आहे. तर इथे यासाठी बाबा मुक्तानंद आपणाला एक विज्ञान पूर्ण सांगत आहेत की आपल्या इंद्रियांचं, पेशींचं कार्य कसं घडतं, कुठून घडतं, हे विज्ञान आपणाला त्यांनी पूर्ण दिलेलं आहे. आणि मग ध्यान कसं काम करूतं किंवा आपली मीच ते तत्व आहे, मीच ती शक्ती आहे, माझ्या आतमध्ये ती शक्ती आहे भगवंताची, हे पक्क झालं की मग सगळं काम सोपं आहे पुढचं. तर इथे ते सांगतायत. पुढे म्हणतायत, प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या शरीराकडे अशाच उच्च भावनेने पहा. प्रिय मुमुक्षुजन हो, तुम्ही या शरीराच्या त्याचे नीट पूर्ण ज्ञान करून घ्या. त्याच्याशी निष्काम मैत्री वाढवा. त्याची वेळेवर नियमानुसार देखभाल करा. ज्याला शरीराचे सम्यक ज्ञान होते तो त्याला योगपूर्ण, प्रेमपूर्ण आणि ध्यानपूर्ण बनवतो. मनाच्या मागे संकल्प आणि संकल्पाच्या मागे मन
अशी ही मालिका आहे. मनाच्या आज्ञेप्रमाणे शरीर, इंद्रिय वगैरे व्यवहार करीत असतात. मनाला ताब्यात ठेवण्यासाठी तुम्ही शरीरेंद्रियांना शिक्षा करता, हे योग्य नाही. क्रोध आला रामाचा आणि दंड केला कृष्णाला, यात काय अर्थ? मन चंचल आहे हे मी सुद्धा मानतो. ते विकारी पण आहे, त्रासही देते. मनाला ताब्यात आणण्यासाठी साऱ्या साधना आहेत. मनाचे नियमन करण्यासाठीच योगी लोक नाना प्रकारच्या प्रक्रिया शिकून घेतात. तरी पण गर्व, अहंकार आणि आराम यांचेच पुजारी बनतात. त्यांना प्रेमही प्राप्त होत नाही, हृदयात आनंदही निर्माण होत नाही आणि अंतरीचे समाधानही मिळत नाही. मन स्थिर होत नाही ही साऱ्यांचीच तक्रार असते. मी सुद्धा तेच म्हणतो. परंतु मनाला शांत बसायला योग्य स्थान तरी तुम्ही कुठे दिले आहे? तुम्ही योग्य स्थानी त्याला स्थिर केले तर ते तिथेच आनंदात बसून राहील, इकडे तिकडे भटकणार नाही. आता बाबा मुक्तानंदांनी आपणाला एक शरीराचा, कर्मेंद्रियांचा, पुन्हा ज्ञानेंद्रिय ती काम कशी करतात हे सांगितलं. जी शक्ती आहे, अंतरशक्ती म्हणजे जी आपली चेतना आहे, तिची जी शक्ती आहे त्या शक्तीच्या माध्यमातनं अंतरप्रेरणा निर्माण होतात आणि त्या इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छा मनाच्या माध्यमातनं मग त्या त्या इंद्रियांकडे जाऊन ते कार्य केलं जातं. मग कधी क्रोध होईल, कधी मोह होईल, कधी ज्ञान वाटेल. जे आहे त्या त्या समयानुसार इथे हे पण सांगितलंय की काय समय आहे त्या सगळ्याचं गणित होऊन ते काम होत असतं त्या. तर इथं त्याच्यामुळे सांगितलेलं आहे की मनाला ती प्रेरणा होते. मन मग इंद्रियांना घेऊन जातं किंवा मनाला वाटेल हे पाहावं, हे खावं, मग तेव्हा ते इंद्रिय ते करतं. आणि आपल्याला वाटतं ह्या इंद्रियाला वाटलं. इंद्रियाचा दोष नाही आहे, दोष मन आहे. मन त्याला तिथं घेऊन जाते. म्हणून इथे सांगतायत की शिक्षा म्हणजे शिक्षा आपण इंद्रियांना करतो, पण मनाला वळण लावणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट आहे. आणि तर ह्या पद्धतीने इथे आपणाला ते सांगत आहेत की खरं दोषी कोण आहे, खरं कार्य, खरं कशावर वळण लावलं पाहिजे. तर इथे ते सांगतायत. आणि मग त्यासाठी मनाला वळण लावण्यासाठी मग अनेक साधना पद्धती असतील किंवा अभ्यास हे सर्व केला जातो. आणि एवढं हे सगळं करून सुद्धा मग तरीसुद्धा तो साधक मग त्या साधनेच्या किंवा ध्यानाच्या किंवा स्वाध्यायाच्या किंवा ज्ञानाच्या त्याचा पण एक गर्व, अहंकार किंवा आराम असा होत असतो. ही पण गोष्ट आहे. ही पण कारण 4 गोष्टी येऊ लागल्या तर असं खूप तो एक गर्व, अहंकार आणि आराम ह्यामध्ये पण तो अडकतो असं सांगितलेलं आहे. तर इथे सांगतात की मनाचा जो स्वभाव आहे चंचलता, त्याला वळण लावण्यासाठी वेगवेगळ्या नाना प्रकारच्या प्रक्रिया माणसं शिकून घेतात, व्यक्ती शिकून घेते. आणि परंतु शिकल्या तरी परत ती व्यक्ती त्या गर्वात किंवा अहंकारात किंवा आळसात, आरामात त्याच्यातच ती अडकून राहते. तर इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की मनाला जर ताब्यात ठेवायचं असेल तर त्याला योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे, त्याला योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे. तर ते चंचल असलेलं मन, विकारी असलेलं, मनामध्ये वेगवेगळ्या विकार निर्माण होतात. कधी काही खावंसं वाटेल, कधी लोभ वाटेल, कधी प्रेम वाटेल, कधी द्वेष वाटेल, कधी मोह वाटेल, कधी विरक्ती वाटेल. हे विकार आहेत मनाचे. कधी सुख वाटेल, कधी दुःख वाटेल. तर हे जे मनाचे विकार आहेत आणि मनाची चंचलता पण आहेत, मनाचे विकार पण आहेत. हे चंचल आणि विकारी मन हे नक्की आहे तसं, त्याचा तो स्वभाव आहे. परंतु ते ताब्यात तेव्हाच राहू शकतं जेव्हा ते एखाद्या योग्य ठिकाणी स्थिर होईल. योग्य ठिकाणी आपण त्याला नेऊन ठेवू, त्यावेळेला ते ताब्यात येईल. तोपर्यंत ते ताब्यात येणार नाही. आता या संदर्भातला अत्यंत सुंदर भाग बाबा मुक्तानंद पुढे आपणाला उलगडणार आहेत. जसा शरीराचा भाग उलगडला तसंच आता मनाचं कार्य कसं होतं आणि मनाची विशेषता, महानता बाबा मुक्तानंद आपणाला सांगतात. आपण छान लक्ष देऊन ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथे बाबा मुक्तानंद सांगतात की मनाला शांत बसायला योग्य स्थान तरी तुम्ही कुठे दिले आहे. तुम्ही योग्य स्थानी त्याला स्थिर केले तर ते तिथेच आनंदात बसून राहील, इकडे तिकडे भटकणार नाही. योग्य स्थानी दिले तर मन तिथंच बसून राहील आणि विकारही निर्माण होणार नाही, आनंदात बसून राहील तिथेच
कुठेही भटकणार नाही, इकडे तिकडे भटकणार नाहीत असं बाबा मुक्तानंद सांगतात. तुम्ही योग्य स्थान दिलं नाही आहे मनाला, म्हणून ते भटकतंय, म्हणून ते आनंदी नाही आहे, म्हणून ते विकारी झालेलं आहे. तर योग्य स्थान काय आहे ते आता आपणाला बाबा मुक्तानंद सांगतात. एका छोट्याशा गावात एक संन्यासी एका छोट्याशा साध्या झोपडीत राहत असत. एक संन्यासी आहे, गावात छोट्या साध्या झोपडीत राहतोय. आपल्या गरिबीतच ते अमीरासारखे राहत. एके दिवशी शेजारच्या एका मोठ्या शहराचे नगरशेठ स्वामीजीच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी ते कुठेतरी बाहेर गेले होते. त्यांच्या शिष्यांनी शेठजींना बसण्याचा आग्रह केला, परंतु शेठजी काही बसेनात. ते बाहेर झाडाखाली इकडे तिकडे फिरू लागले. ते पाहून शिष्यांना जरा आश्चर्यच वाटले. इतक्यात स्वामीजी परत आले. शिष्यांनी सारा वृत्तांत त्यांना सांगितला. स्वामीजी म्हणाले, बरोबर आहे, आपण पडलो फकीर लोक. शेठजींना बसण्यालायक जागा आपल्याकडे कुठे आहे, म्हणून ते अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरत होते. मनाची गोष्ट देखील अशीच आहे. मनाला सुद्धा योग्य बैठक मिळाली तर त्याचेही भटकणे बंद होईल. गरीब योगी आहे, संन्यासी आहेत आणि त्यांच्या इथे सेठजी आलेत. आता झोपडी असेल, कुटी असेल, काय साधी असेल. हे महलात राहणारे शेठजी अशा साध्या ठिकाणी बसणं अशक्य आहे. त्यामुळे ते जागा बघत होते कुठे, पण त्यांना काही मिळालं नाही. मग त्यामुळे इथे हा दाखला देऊन बाबा मुक्तानंद सांगतायत, मनाची पण अशीच गोष्ट आहे. त्याला जर योग्य जागा मिळाली तर त्याचं भटकणं थांबतं, तो तिथं स्थिर होऊन जातो, बसून जातो. पुढे म्हणतात, प्रिय बंधूंनो, तुमची ही अशीच गती आहे. तुमचे मन एखाद्या उत्तम वस्तूच्या प्राप्तीसाठी नेहमी धडपडत असते. वा मना, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या गरजेसाठी, स्वतःच्या शांतीसाठी तू काय काय करीत असतोस आणि तरीही उदास बेचैन राहतोस. ज्ञानाचा शोध करून करून थकतोस आणि उदास बनतोस. योगाची काही अंगे सिद्ध झाली की गर्वाने फुलतोस आणि मग तुझा अधःपात होतो. अनेक विषयांत तू प्रेमाचा शोध घेत फिरतोस, पण प्रेम काही हाती लागत नाही. विषयांचा तर तू पुरा किडा बनतोस, पण तृप्ती होत नाही, स्थिरताही प्राप्त होत नाही. उलट अशांतीची दुःस्वप्नेच पाहणे नशिबी येते. मित्रांनो, आता एक नवा धडा शिका, आणि तो म्हणजे सर्वांवर निष्काम, अंतस्थ आणि असीम प्रेम करायला लागा. कधी कुणावर प्रेमच जर केले नाही तर तुम्हाला शांती कुठून मिळणार? बंधूंनो, तुम्ही शुद्ध, निर्मळ, निरपेक्ष वृत्तीनेच राहणे आवश्यक आहे. उगीच भेदरूपी द्वेष करीत बसू नका. तुमचा द्वेष करेल अशी एकही वस्तू भगवंताच्या सृष्टीत अस्तित्वात नाही. तुम्हाला विरोध करायला उभी ठाकेल अशी कोणतीही गोष्ट परमात्म्याने निर्माण केलेली नाही. परमात्म्याने निर्माण केलेल्या वस्तू आपल्याला अनुकूल बनविण्यास तुम्हीच शिकले पाहिजे. तुम्ही आपल्या अंतर्यामी खोल बुडी मारून बघा. तुमचे मन एकदा जरी तिथपर्यंत पोहोचले तरी ते तिथेच स्थिर होईल. तुम्ही मनाला आपला शत्रू समजू नका. मनाची शक्ती महान आहे, परंतु तुम्ही ती समजून घेतलीत तरच तुम्हाला तिचा काही उपयोग होऊ शकेल. मनाच्या स्वल्प शक्तीच्या जोरावरच काही महात्मे सिद्धीचे अनेक चमत्कार करून दाखवित असतात. तुम्ही मनाला पूर्णपणे जाणले तर मन म्हणजे एक उत्कृष्ट कार्यकर्ता आहे हे तुम्हाला समजून येईल. मन ही एक महान सृजनात्मक शक्ती आहे. आता इथं त्या स्वामीजींच्या गोष्टीच्या आधारे, स्वामीजी आणि शेठजीच्या आधारे आपणाला ते सांगतायत की आपणाला मनाला उच्च ठिकाणी बसवलं तर मन कुठं भटकणार नाही. आणि इथं बाबा मुक्तानंद ते सांगतात की मनाची जी चंचलता आहे, मन हे सुख, आनंद ह्याचा शोध घेत असतं. म्हणूनच ते कधी ज्ञानाच्या पाठी लागतं, कधी आपल्या इच्छा तृप्तीच्या पाठी लागतं, कधी वासना पूर्ण करण्याच्या, तर कधी काही सिद्धी प्राप्त करण्याच्या मागे लागतं. आणि असं केलं तरी त्याचं कुठं समाधान मात्र होत नसतं. तर हे जोपर्यंत त्याला ते उच्च स्थान मिळत नाही स्थिरावण्यासाठी, तोपर्यंत त्याला खरा आनंद मनाला मिळत नाही,
खरा समाधान, खरी शांती, खरं प्रेम मनाला प्राप्त होत नाही. त्यामुळे कितीही ज्ञान मिळवलं, कितीही साधना वेगवेगळ्या पद्धती शिकल्या, कितीही उपभोग घेतले इंद्रियांच्या माध्यमातनं, तरीसुद्धा मन तृप्त होत नाही, हे बाबा मुक्तानंद सांगत आहेत. आणि ते शोध घेतच असतं कायम. ह्यासाठी बाबा मुक्तानंद म्हणतात की सर्वात प्रथम निष्कपट प्रेम करायला शिका. निस्वार्थ, निष्कपट, भेदरहित, दोषरहित, आसक्तीरहित, अभिलाषारहित असं प्रेम करायला शिका. आणि ते सर्वांवर सम करायला शिका. भले कितीही कोणी दुखावलं असेल, पण ते सांगतात अशी कुठली जगात गोष्ट नाही की जी तुमच्या विरोधात जाईल. दिसते आपल्याला की कोण आपल्याला त्रास देत आहे, हे आपल्याला दिसतंय, पण जर आपण खोल आपल्या अंतरी बुडी मारली तर आपल्याला कळेल नाही जो होत असलेला त्रास पण आपल्या उपकारकच आहे. तर ह्या दृष्टीने आपली दृष्टी होऊ शकते. त्याच्यामुळे भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये आपला द्वेष कोण करेल असं नाही आहे. दिसताना ते दिसत असेल तरी ते कल्याणाचंच आहे. त्यासाठी बाबा मुक्तानंद सांगतात परिपूर्ण प्रेमाची साधना पहिली पक्की करायला पाहिजे आणि मग पुढचा मनाचा प्रवास हा सुकर होणार आहे. ते सांगतायत आता बाबा मुक्तानंदांनी जसं शरीराच्या बाबतीत सांगितलं तसंच मन ही एक महान सृजनात्मक शक्ती आहे, महान निर्माण करणारी शक्ती आहे हे सांगतायत. आणि तुम्ही मनाला पूर्णपणे जाणले तर मन म्हणजे एक उत्कृष्ट कार्यकर्ता आहे हे तुम्हाला समजून येईल. मन ही एक महान सृजनात्मक शक्ती आहे. आता बाबा मुक्तानंद पुढे म्हणतायत, हे वाचून आणि मग थांबू. मनाच्या चंचलतेचाही नीट विमर्श करा. मनाच्या अस्थिरतेमुळेच तुम्ही सिद्धयोगाच्या महान ज्ञानाकडे आकर्षित झाला आहात. मनाची चंचलताच, आता चंचलतेचं महत्त्व सांगतायत बाबा मुक्तानंद. जे मनाचे गुण आपल्याला वाटतात की मन चंचल आहे, विकारी आहे आणि त्यामुळे आपण मनाला नावं ठेवतो, तर ते कसं उपकारक आहे हे बाबा मुक्तानंद आपल्याला वेगळी दृष्टी देत आहेत खूप. की मनाच्या चंचलतेचाही नीट विमर्श करा, म्हणजे नीट विचार करा. मनाच्या अस्थिरतेमुळेच तुम्ही सिद्धयोगाच्या महान ज्ञानाकडे आकर्षित झाला आहात. मनाची चंचलताच तुम्हाला गणेशपुरीला घेऊन आली आहे. जगातले कितीही भारी पदार्थ तुम्ही त्याला दाखविले तरी त्यात ते पूर्णपणे कधीच रमणार नाही. आज रूपाच्या मागे तर उद्या रसाच्या मागे, कधी गंधाच्या मागे तर कधी शब्दाच्या मागे, कधी कशात तर कधी कशात, असे ते सारखे भटकत असते. मनाची ही जी चंचलता किंवा चपलता आहे ती वास्तविक एका उच्च आणि श्रेष्ठ स्थानाच्या शोधात असते. मन जर चंचल नसते तर रागीट मनुष्य कायमचा क्रोधाविष्टच होऊन बसला असता. लोभी लोभातच गुंतून पडला असता. मोही मोहातच तन्मय झाला असता. कामी कामविकारातच सतत आपले आसन स्थिर करून बसला असता. श्रीमान मनुष्य धनाशी आणि कलाकार सतत कलेशीच एकरूप होऊन बसला असता. पण ते तसे दिसून येत नाही. धनात शांती नाही, कलेत शांती नाही, रूपात शांती नाही, भोगात शांती नाही, कशातच शांती नाही. हाच मंत्र सर्वत्र ऐकू येतो. यामुळेच तुमचे मन इकडे तिकडे भटकत राहते आणि दुःखी होते. मनाच्या चंचलतेमुळे तुम्ही त्रस्त होऊन जाता. मुक्तानंद म्हणतो, प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमच्या मनाला अस्सल प्रेम हवे आहे. तुमच्या मनाला अस्सल प्रेम हवे आहे. पूर्ण समता हवी आहे. परमात्म्याशी एकरूपता हवी आहे. पूर्ण समाधान हवे आहे. यासाठीच ते इतके चंचल बनले आहे. जिथे त्याला शांती प्राप्त होत नाही ते स्थान सोडून ते पुढे पुढे जात असते. रसपान करण्यासाठी, भृंग आणि मध गोळा करण्यासाठी मधमाशी ज्याप्रमाणे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर अशा रीतीने सतत भ्रमण करीत असतात, त्याचप्रमाणे मन देखील काहीतरी प्राप्तीसाठी भ्रमण करीत राहते. लक्षात ठेवा, मनाच्या चंचलतेमागे एक रहस्य दडले आहे. त्याला हवी आहे पूर्ण विश्रांती. आत्मध्यानात मन पूर्ण समरस होत नाही तोपर्यंतच ते चंचल आणि चपल असते. आत्मध्यानात मन पूर्ण समरस होत नाही तोपर्यंतच ते चंचल आणि चपल असते. मन कुंडलिनीच्या प्रसादाने ध्यानमग्न झाले, ज्योतिर्मय बनले की ते चंचलता सोडून निश्चल होऊन जाते
आत्मविश्रांती प्राप्त झाल्याशिवाय ते तुम्हाला कधीच सुखाने जगू देणार नाही, हे ध्यानात ठेवा. मन जेव्हा ध्यानात तन्मय भावात आत्मरूपात पूर्ण स्थिर होते तेव्हा तुम्ही मूर्तिमंत परमानंद होऊन जाता. तुमची वैचारिक दिशा बदलते आणि तुमचा कायापालट होऊन जातो. मग तुमच्या अंतर्यामी शांतीचा निर्मळ झरा वाहू लागतो. परमात्म्याशिवाय इतर कुठेही मनाला पूर्ण विश्रांती प्राप्त होणे शक्य नाही. जिथे परमात्मा गवसतो तिथे सारे काही प्राप्त होते. तिथेच आपले मन पूर्ण स्थिर होऊन जाते. मग तुम्ही प्रयत्न करूनही ते ढळणार नाही. या दृष्टीने पाहिले तर मन त्याच्या चंचलतेमुळेच कुठेही अल्पस्थिरतेमुळे झाली तरी अल्पस्थिरता प्राप्त झाली तरी सत्य आणि शांतीचा आपल्याला शोध करायला आणि शांतीचा शोध करायला लावित असते, हे लक्षात येईल. परमात्मा प्राप्तीशिवाय मन कधीही स्थिर बसू शकत नाही आणि त्याच्या या वृत्तीमुळेच मानवाला शांतीचा शोध लागला. मनाचा हा फार मोठा उपकारच मानला पाहिजे. मनाची चंचलता फार उपयोगी आहे, कारण तिथेच ध्यानमार्गाची तुमची आवड वाढीला लावली. कारण तिनेच ध्यानमार्गाची तुमची आवड वाढीला लावली. मनाच्या चंचलतेनेच तुम्हाला सिद्ध कृपापात्र बनविले. मनाच्या या उपकारयुक्त कृपेचे तुम्ही हार्दिक स्वागत केले पाहिजे. तर अशा रीतीने मनाची चंचलता किती सुंदर दिलेलं आहे. आपण मन चंचल आहे म्हणूनच आपण आता ज्ञानेश्वरी वाचली, इतका खोल अभ्यास केला 4 महिने. म्हणजे आपण सगळेच जण इतके बुडून होतो त्यामध्ये की ते म्हणजे तो वर्षाव आपण घेतला. तो वर्षाव घेऊन सुद्धा ना माऊली थांबली ना आपण थांबलो. म्हणजे माऊलीने आपल्याला पुढे, कारण आपणाला त्या अनुभूतीपर्यंत घेऊन जायचे आपल्या संतांना, प्रत्येक साधकाला. त्याच्यामुळे आपण शोध घेत आपणाला माऊलींनी ध्यानाविषयी काही अभ्यास करवला मध्ये, आणि त्यानंतर मग ध्यानाच्या साठीचा आपल्याला ग्रंथ आळंदीमध्येच आपणाला चितशक्ती विलास हा ग्रंथ मराठीतला मिळाला. म्हणजे ही मनाची चंचलता, कारण मनाला म्हणजे एकातून एकात आपणाला असं पुढे पुढे नेत आहेत. सर्वच ह्या महान विभूती आपणाला, सर्वच ही संत मंडळी, संतांची मांदियाळी, कारण आपल्याला त्या अनुभूतीपर्यंत घेऊन जायचं आहे. प्रत्येकाच्या मनाला त्या परमात्म्यापर्यंत पोचवायचं आहे, आणि तेव्हाच हे मन शांत होणार आहे, आनंदी होणार आहे, आणि तेव्हाच निर्विकारी होणार आहे, शुद्ध होणार आहे. तर हे आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतात की जी चंचलता आहे म्हणूनच छान आहे. चंचल नसतं तर आपण तिथेच मग ते गुलाबजाम असतो त्या पाकातच राहिलो असतो, तेच आवडू लागलं असतं, आणि तेच त्या गुलाबजामसारखं तिथंच त्या पाकातच. त्यामुळे हे त्याला ते आहे नाही, किती दिवस राहायचं हे, ते सुख पण त्याला नको वाटतं, ते सुख पण नंतर वाटतं ते रोज ते बघून नाही, काहीतरी वेगळं, काहीतरी अजून आहे, मला हे जे हवंय ते हे नाही, परत दुसरा शोध घेतो, परत तिथे ते नाही आहे, परत इथे ते नाही मिळालं, अजून ते नाही मिळालं. म्हणजे किती मन आपल्याला मदत करतं, सहाय्यक आहे. म्हणून आपण आत्तापर्यंत इथपर्यंत आपण पोहोचलो. त्यामुळे मनाच्या प्रतीसुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. आता इथून पुढचा भाग आपण उद्या वाचूया. महाराजांची वचनं ऐकू.